महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे। मान्सूनने अरबी समुद्राचा आणखी काही भाग व्यापलेला असून तो गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या बहुतांश भागांतून पुढे सरकलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनची स्थिती अनुकूल आहे। लवकरच तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे। कोल्हापुरातील तवंदी घाटात मुसळधार पावसामुळे डोंगरावरील पाणी, चिखल आणि बांधकाम साहित्य रस्त्यावर आलंय। त्यामुळे एका बाजूची वाहतूक ठप्प झाली असून दुसऱ्या बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे। चिखल आणि पाण्याच्या प्रवाहामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। बारामती शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत। वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय। नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। पुण्यातल्या शिरूर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने तडाखा दिलाय। मुसळधार पावसामुळे पुणे आणि अहिल्यानगर महामार्गावर झाड कोसळले। यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। यानंतर प्रशासनाने तत्परतेने झाड बाजूला करून रस्ता मोकळा केला। धाराशिवच्या कांदल गावात वादळी वाऱ्यामुळे लिंबोणीची बाग आहे ती उद्ध्वस्त झाली असून तब्बल 110 झाडं मुळासकट उखडून पडलेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नाचं साधन बंद झाल्यानं ते मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत। प्रशासनानं तातडीनं पंचनामा करून मदत करावी अशी मागणी केली जाते। कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी मंचरमध्ये झालेल्या महामोर्चानंतर पोलिसांनी 250 आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत आणि यात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांचा समावेश आहे। महामार्गावर रास्ता रोको केल्याचा ठपका असून व्यासपीठावरील बडे नेते सोडून सामान्य शेतकऱ्यांवर कारवाई झाल्याने तीव्र संताप व्यक्त होतोय। शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय कागदावरच राहिल्याने शेतकरी अडचणीत सापडल्या। उत्पादन खर्च निघत नसल्याने मोठं नुकसान होतंय। त्यामुळे शासनाने तातडीनं हस्तक्षेप करून कांद्याला प्रति क्विंटल किमान 2000 रुपये भाव द्यावा अशी मागणी श्रीरामपूरमधील शेतकऱ्यांनी केली आहे। एफडीएने मुंबई, भिवंडी, ठाणे आणि पालघरमध्ये मोठी कारवाई केली आहे। मेडिकल डिव्हाइस आणि औषध उत्पादन कंपन्यांवर छापे टाकलेत। नियमभंग आणि विनापरवाना साठवणुकीमुळे सुमारे 2,37,00,000 औषध साठा जप्त करण्यात आलाय। कंपन्यांचं उत्पादन बंद करण्याचे आदेशही दिलेत। नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी छापेमारी करत गुटखा, तेल, चिक्की, फरसाण आणि एनर्जी ड्रिंक्समधील भेसळ उघडकीस आणली आहे। या कारवाईत 16 लाखांचा भेसळयुक्त साठा जप्त करत 5 जणांवर गुन्हे दाखल केलेत। प्रशासनाने नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांकही जारी केलाय। अन्न व औषध प्रशासनाने पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरात छापा टाकून 6,20,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त केला। या प्रकरणी 6 जणांवर चिखली पोलिसात गुन्हा दाखल करत पुरवठा साखळीचा शोध सुरू केलाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं रहाटणी परिसरात मोठी कारवाई करत 5 मजली अनधिकृत इमारत जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त केली आहे। शहरातील वाढत्या बेकायदेशीर बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिक्रमण विभागाकडून ही मोहीम राबवण्यात आली आहे। भविष्यात आणखी कठोर पावलं उचलली जातील असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। मनमाडमध्ये इंदोर पुणे महामार्गावरील अतिक्रमण विरोधी मोहिमेत दुजाभाव केल्याचा आरोप अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। मोठे व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधींच्या जवळच्या लोकांवर कारवाई टाळल्याचा आरोप आहे आणि त्यातच पोलीस बंदोबस्ताअभावी ही मोहीम अचानक बंद पडल्याने या आरोपांना आणखी पुष्टी मिळाली आहे। शहापूर तालुक्यातील दापूरमाळ आणि वाशाळा येथे पाणी टंचाईचे विदारक चित्र आहे। हंडाभर पाण्यासाठी चिमुकल्या मुलींना दररोज 6 ते 8 किलोमीटर पायपीट करावी लागते।
शिक्षणाचा त्यामुळे त्यांच्या बट्ट्याबोळ झालाय। बाल हक्क आयोगानं याची थेट दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांसह बड्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे। पुण्याच्या धानोरी परिसरातील मुंजाबा वस्तीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून न बुजवलेल्या खड्ड्यांचा शिंदे सेनेनं वाढदिवस साजरा केला। खड्ड्याभोवती फुलांची आरास करून आणि केक कापून प्रशासनाचा अनोखा निषेध करण्यात आला। पावसाळ्यापूर्वी तो दुरुस्त करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। कल्याण डोंबिवलीतील विजेच्या तीव्र लपंडावाविरोधात भाजप आक्रमक झाली आहे। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असून महावितरण दाद देत नसल्याचा आरोप आहे। संतापलेले भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महावितरणने सुधारणा न केल्यास अधिकाऱ्यांचं तोंड काळं करण्याचा इशारा दिलाय। उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात सर्पदंशामुळे 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला। वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप करत संतप्त कुटुंबियांनी रुग्णालयात गोंधळ घातला। डॉक्टरांनी मात्र मुलाची प्रकृती आधीच गंभीर असल्याचं सांगत आरोप फेटाळले। 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झालेत। रायगडच्या पायथ्याशी पाचाड परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली आहे। अनेक शिवभक्त पायी प्रवास करत गडाकडे प्रस्थान करत आहेत।